आणि पण तहसीलदाराचं काम नाही का, त्यांना ही माहिती असेल नको. तर त्यांच्या तालुक्यात तहसीलमध्ये घटना झाली, त्यांना तर किमान प्राथमिक माहिती आहे ना कलेक्टर साहेब. हे पण प्रशासन करत नसेल तर कसं होतं? अशी अवस्था आहे. असा विषय त्यांची हळद आहे तर भेटू नका म्हणजे. हे घर आहे का? साईबाबाच्या ठिकाणी असं होत असेल आणि ही संस्था फक्त आम्ही पाहतोय त्याच्यावर कारवाई केल्यानंतर इथला सीओनं कायद्यानुसार आम्ही पाहतो की तिथं पुनर्वसन केंद्र उभं करायला पाहिजे होतं. आतापर्यंत बऱ्याच शहरात पुनर्वसन केंद्र आहे. मी पालकमंत्री होतो अकोल्याला, आम्ही तिथं पुनर्वसन केंद्र उभं केलं. मग इथं शिर्डी ठिकाणी तर पहिले व्हायला पाहिजे. भीक मागणं हा दोष नाही आहे, ही जबाबदारी घटनेनं सरकारला दिलेली आहे. अशी अवस्था कोणावर येत असन तर सरकारनं समोर यायला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. तर वाघमारे कुटुंबियांनी ज्या पद्धतीने आरोप केलाय की आमचा माणूस भिक्षेकरी नव्हता, तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी शिर्डीत गेला होता आणि त्याला जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि खुनाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि आम्ही जर 8 दिवसात झालं नाही तर आम्ही कलेक्टरला घेरणार, कलेक्टरला सोडणार नाही. नाहीतर इथला पालकमंत्री कोण आहे त्याला घेरू. तो व्यक्ती जो आहे वाघमारे ते पिंपळस येथील होते, म्हणजे राहता तालुक्यातील होते. मात्र आपण तहसीलदारांची भेट घेतली असं समजतंय की तहसीलदार त्या ठिकाणी अजून भेटीला पण गेलेले नाही. भेटीला जावं त्याला माहीतच नाही आहे आमच्या तालुक्यातले किती लोक मरण पावले. एवढी उदासीनता, अशा पद्धतीचं प्रशासन आहे. अजून 8वा वेतन आयोग येणार, यांची सुधारणा काही आहे का? मूल्यांकन कामानुसार पगार झाला पाहिजे. खरं तर अशी अवस्था आहे. त्यांना आम्ही विचारलं तहसीलदाराला, ते म्हणतं ते आमच्या तालुक्यातलं कोणीच नाही, ते बाहेरगावचे असं सांगतं सरळ. तुम्ही सांगा, एखादा माझी आमदार मरण पावला तर किमान आपण सलामी ठोकायला जातो का नाही जात? गरीब मरण पावला तर नोंद तर ना बाबा, तहसीलदाराला माहीतच नाही. अशी वाईट अवस्था आहे. व्यवस्थेच्या या सगळ्या अनास्थेमुळेच या 4 लोकांचा बळी गेलाय. काय झालेलं आहे का, जाती धर्माच्या या भानगडीमध्ये एकतर या सगळ्या भानगडीत आम्हाला राज्यकर्त्याला माहीत आहे का हे मरते तर मरू दे. हे झेंडा घेऊन मेले असते तर मग बातच आतापर्यंत 1-2 तालुके बंद झाले असते, मुर्दे पडले असते. पण यांच्या बेजबाबदारीनं मेलं, त्याला मरण कुठं आहे? झेंडा पाहिजे होता त्यांच्या हाती, एक तर हिरवा पाहिजे होता, भगवा नाही तर निळा. भडकलं असतं सगळं. एक तर पैसा घेऊन मरा, नाही तर झेंडा घेऊन मरा, तेव्हा महत्त्व आहे इथं. इथले आमदार असन, खासदार असन, तो पालकमंत्री असेल, त्यांचं काही कर्तव्य नाही आहे. 4 ठिकाणी एका रात्री 2 दिवसात त्याचं मरण येतं, ही लहान गोष्ट नाही आहे. एवढं सोपं काम नाही. ते प्रशासनाच्या अखत्यारीत असताना उलट आम्ही सहारा घेतोय. जर एखादा काही झालं वाईट तर आपण प्रशासनाकडे जातो, आणि प्रशासनातच माणसं मरत असेल तर पाहिजे कशाला हे कार्यालयीन बिल्डिंगा? कशाला हवं यांचं हा थाटमाट? पालकमंत्री म्हणतात की चौकशीच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आज अहवाल येणार होता, मात्र अद्यापही काही अहो अजून एक कलेक्टर, आत्ता मी बोललोय, कलेक्टर म्हणतात ते भिक्षुक होते का भक्त होते हेच माहीत नाही. कोण पालकमंत्री आहे मला माहीत नाही. पण त्यांना किमान एवढं तर आज देणार होते अहवाल. तुमचा तहसीलदाराला साधा आदेश करू शकले नाही ते का? जाऊन ये, माहिती घेऊन ये, कुठं आहे ते कुटुंब, कसं राहतं, काय परिस्थिती आहे. नसन काही परिस्थिती वाईट असेल तर मदत करता येईल का? मुख्यमंत्री निधी देता येईल का? एवढं तर भान असायला पाहिजे का नाही? ते संपलं. कारण जाती धर्माच्या नावावर मतं भेटायला लागले ना. जाती धर्माच्या नावानं मतं भेटायला लागले, आणि त्यात इव्हीएम मशीनचा घोर आहे. त्यांना काम करायची गरज राहिली नाही. कसं आहे, या राज्यामध्ये सामाजिक जे मन आहे ना ते पूर्ण मरण पावलेलं आहे. सामाजिक आणि सार्वजनिक जे आम्ही पाहतोय मन असतं ते संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळे कटपुटल्यासारखी अवस्था आहे. ह्या तहसीलदार आम्ही पाहतोय तो असं म्हणतो का आमच्याकडे कोणत्या गावात आहे हेच माहीत नाही, आणि एवढं बिनधास्त बोलतंय कसा?
आता ठोकलं आम्ही, पुन्हा जर त्याला बोललो असतं वाईट तर 353 लावलं असतं. सुरक्षा आहेच त्याच्यासाठी. म्हणजे आम्ही एक थापड काय फक्त जोऱ्यानं बोललो असतं तर गुन्हा दाखल झाला असता. आणि एवढी मोठी कारवाई झाली, मरण पावले, एक गुन्हा दाखल नाही. पण हाच जर संघर्ष जातीजातीतला असता तर, धर्माधर्मातला असता तर, हा जर पैसेवाल्याचा असता तर, हा जर अधिकाऱ्याचा असता, हेच माणसं जर श्रीमंताचे पोरं असते, हेच जर आमदार खासदाराच्या कुटुंबातले असते तर मग काय झालं असतं. सगळी व्यवस्था बिलकुल. पण सरकारला हे माहीत आहे, विरोधी पक्षालाही माहीत आहे आणि सरकारला माहीत आहे का तू 50 वर्ष बोंबलत बस, आम्ही तुला शेवटच्या हाती मतदाराच्या हाती झेंडा देणार आहे. तू बोंबल ना, किती बोंबलतात. म्हणजे वर्षभर साप मारायचा आणि नागपंचमीला पुन्हा पूजायचं, अशा सापाले पूजण्याचा कार्यक्रम मतदाराचा आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. बच्चू भाऊ, यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही निवेदन देखील देत आहात आणि त्या कुटुंबाची भेट देखील घेणार आहात आणि यापुढची तुमची भूमिका नेमकी काय? आता आम्ही 8 दिवस वाट पाहू. 8 दिवस जर वाट नाही पाहिलं तर अचानकपणे कलेक्टर किंवा SP कार्यालयात घुसून तिथं आंदोलन करू. सांगणार नाही, पण आंदोलन बेधडक करणार. जे आमची स्टाईल आहे त्या पद्धतीनं करणार. जलसंपदा विभागाचे काही अतिक्रमण काढले, त्यानंतर प्राणी देखील आंदोलन केलं, बिराला मोर्चा देखील निघाला होता, पण अद्याप त्यांना पुनर्वसन माझं काय मत आहे, एक तर तुम्ही रोजगार देत नाही आहे, रोजगाराची व्यवस्था नाही आहे, सगळे आम्ही पाहतोय वाताहात करून टाकलेली आहे. दुसरं इकडे एखादा जर आपण कोणी रोजगार स्वतःच्या स्फूर्तीनं उभं करत असेल तर त्याला ती व्यवस्था करून दिली पाहिजे. त्याचं पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे. मान्य आहे, एखादे दुकानं किंवा काही रस्त्याच्या मधात येत असेल, नेहमी ट्रॉफिकसाठी प्रॉब्लेम येत असेल तर व्यवस्था करा ना. व्यवस्था करायला नको. आणि मग एकाईकडे रोजगाराची व्यवस्था नाही, तुमच्याकडे धंदे नाही आहे, कामं नाही आहे, त्याच्यावर बोलण्याला कोणाला आता पडली नाही. काय पडलं आहे त्याच्यावर? आम्हाला आता कबर गेली, मग कुत्रा आला, कुत्र्यानंतर अधिक काय येणार, मग पुन्हा हलाल आलं, ते मटण आलं, ते काय काय आमचे काय मुद्दे होईल आणि काय आम्हाला त्याच्यात रस आहे. तुम्ही मोठे गोड तिखट मीठ लावून ला दाखवतात मीडियावाले. अब कबर का क्या होंगी, उसकी खबर तो इतनी चलाई आपने, उतनी तो मरने के बाद भी नहीं चला सके आपने. बऱ्याचदा असं लक्षात येतं की जे अपंग होतात किंवा काही अपघात होतो त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे आहेत ते शिर्डीत त्यांना आणून सोडून देतात भीक मागण्यासाठी किंवा त्यांच्या मिळणाऱ्या भीक. हा जो दोष आहे, माझं काय म्हणणं आहे, हे काही जरी असलं तर कायदा आहे का नाही देशात. माझं काय म्हणणं आहे, याच्यासाठी प्रशासन आहे. तो भीक मागून पैसे जमा करतं का तो त्याची व्यवस्था तशी आहे हे तपासण्याला यंत्रणा आहे ना आमच्याकडे. मग एवढी सगळी यंत्रणा असताना तुम्ही काय करताय मग तिथे? राज्य आणि केंद्राची योजना काय का ह्या सगळ्या शहरामध्ये पुनर्वसन केंद्र उभे झाले पाहिजे. नगरलाच तर भिक्षुक लोकांसाठी 50 एकर जमीन आहे, ते तशीच पडून आहे पडीत. तुमच्या पुण्याला ते झालं आहे, साताऱ्याला ते झालं आहे. ही सगळी व्यवस्था जे IAS ऑफिसर असतात कुठं कुठं बाहेरून आलेले, त्यांच्यात काही फरक पडलेला असतं, काही मानसिक हे असते, कोणी सांभाळणारं नसतं. जिथं कमी आहे तिथं सरकार उभं राहिलं पाहिजे. आम्ही एखाद्या काही गोष्टी झाल्या तर बुलडोझरनं घरं पाडायची भाषा बोलतोय, पण घरं बांधण्याची भाषा कधी येणार तुमच्या डोक्यात? घरं बांधणारे धर्मवीर पाहिजे आम्हाला.